लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपला आत्ताचा विषय आहे नथुरामची फाशी, बलिदान दिवस। कारण अशी मागणी केलेली आहे हिंदू महासभेने। अखिल भारतीय हिंदू महासभा ही भारतातल्या अनेक राजकीय पक्षांपैकी जुनी तसा हा संघटन हे पक्ष हा राजकीय पक्ष आहे। त्याचा प्रभाव मर्यादित राहिला असला तरी हिंदुत्ववादी विचारसरणीमध्ये तितकाच आक्रमक आणि प्रभावी म्हणून त्याने स्वतःची जागा जी काय आहे ती कायम राखलेली आहे। अनेकदा त्यांच्याकडे वेगवेगळ्या मागण्या होत असतात आणि आताही त्यांची नवीन भूमिका आहे नथुराम गोडसेचा फाशीचा दिवस हा बलिदान दिवस म्हणून जाहीर करावा। त्याबद्दल आपण मुद्दा मांडणार आहोत आणि आपल्यासोबत प्रमोद जोशी राष्ट्रीय प्रवक्ते हिंदू महासभेचे काहीच क्षणांमध्ये आपल्यासोबत असणार आहेत। तुर्तास आपल्यासोबत आहेत प्रताप थोरात ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि याशिवाय जयदेव गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि संजय उपाध्ये हिंदुत्ववादी संवादक लेखक आणि स्तंभकार। सगळ्यांचं स्वागत। मी पहिल्यांदा उपाध्यांकडे आधी जाईन। थोडी हिंदुत्वाचीच भूमिका आहे पण त्यांची दिशा जाणून घेऊयात। संजय उपाध्येजी, नथुराम गोडसे हुतात्मा म्हणून आणि फाशीचा दिवस काय बलिदान दिवस म्हणून तुमचं समर्थन आहे का? प्रत्येकाला आपल्या दैवताला पूजण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी कसं पूजन करावं त्याचं हा प्रत्येकाचा वैयक्तिक मुद्दा आहे। याच्यामध्ये ती विशिष्ट गोष्ट दैवत आहे हे गृहीत आहे का जगामध्ये? हिंदू महासभेचं नथुराम गोडसे दैवत आहे हे गृहीत आहे। बरं, तुम्ही ते मान्य करता का? पण एक व्यक्ती म्हणून ते मान्य कराल तुम्ही? हो, मी मान्य करतो। फक्त मुद्दा असा आहे की काळाचा विचार केला तर आम्हाला या विषयावरती कोणत्या काळात चर्चा करत आहोत आणि घटना घडलेला काळ ऐका माझं ऐका माझं पूर्ण ऐका आधी, त्याशिवाय कळणार नाही मी काय म्हणतो ते। माझं म्हणणं असं आहे की ज्या काळामध्ये ती घटना घडली गांधीजींच्या हत्येची आणि नथुराम गोडसे यांना फाशी झाली त्यावेळेला असलेली भारताच्या संपूर्ण राजकारणातली रचना ज्याच्यात मोहम्मद अली जिनांचं वाक्य आहे दॅट वी डिफर ऑन एव्हरी पॉइंट ऑफ कंपास, असं त्यांचं स्वतःचं लिहिलेलं वाक्य आहे की आम्ही भारताच्या हिंदू लोकांच्या विरोधात कंपास म्हणजे 360 अंशामध्ये प्रत्येक अंशावरती आम्ही त्यांच्या वेगळ्या पद्धतीने जगतो। या पार्श्वभूमीवरती जेव्हा नैसर्गिक मुद्दा येतो एकमेकांना मारण्याचा त्यावेळेला कलकत्ता दंगलीमध्ये जेव्हा महात्मा गांधींचं वाक्य आहे की हिंदूंनी मुसलमानांच्या हाती मरावं म्हणजे मुसलमानांना सद्गती मिळेल किंवा मुसलमानांचं शुद्धीकरण होईल। काही वेळेला या अशा पद्धतीच्या नातीचरामी अतिविचारांचा पगडा होऊन ज्या एखाद्या माणसाला असं वाटतं त्याच्याकडनं घडलेली कृती ही हिंदू महासभेच्या दृष्टिकोनातून त्या काळात घडलेली घटना उत्तम असू शकते आणि त्यांनी दैवत म्हणून त्याचा बलिदान दिन अशी संकल्पना केली तर आपल्या देशातल्या मूळ 33 कोटी देवांना कसं आपण सगळ्यांना मुभा देतो तशी त्यांनी बलिदानाची मागणी करावी। मागणी मान्य करायची की नाही हा सगळा नंतरचा मुद्दा आहे, कारण घटना आणि मागणी या दोन काळांमधला फरक आहे आणि काळच सगळ्याचं उत्तर आहे। पण उपाध्याय, तुम्ही माझ्या प्रश्नापासून स्वतःचा बचाव घडवून आणताय। माझा तुम्हाला प्रश्न आहे की तुम्हाला एक व्यक्ती म्हणून हिंदुत्ववादी म्हणून हे पटतंय का की नथुराम गोडसेचं असं उदात्तीकरण व्हावं? हो, व्हावं। बरं, हा अतिशय धाडसी हे उदाहरण आहे। म्हणजे आजही भारतामध्ये जर का अशी उघड भूमिका घेतली जात असेल तर एका बाबतीत कौतुक केलं पाहिजे की किमान उघडपणे ही मंडळी बोलतायत तर खरं, किमान माणसं तरी कळतायत कोण काय म्हणतायत ते। त्याबद्दल उपाध्यांचं खरं तर वेगळ्या अर्थानं अभिनंदन। आकाश स्वच्छ राहतं। बरं, आकाश स्वच्छ राहतं, मान्य आहे हा मुद्दा, हा मान्य आहे मुद्दा। मी जयदेव गायकवाडांकडे जाईन। जयदेव गायकवाडजी, उघडपणे मागणी होते आहे की बलिदान दिवस तुम्ही कशा प्रकारे बघताय? गेल्या काही दिवसातल्या घडामोडींचाच हा परिपाक आहे? नाही, निश्चितपणे अलीकडच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये जे सत्तांतर झालेलं आहे त्या सत्तांतर झाल्यानंतर ज्या प्रवृत्ती गेले अनेक वर्ष या दबा धरून होत्या आणि अतिशय अस्वस्थ होत्या, या सगळ्या प्रवृत्ती आज या ज्या पद्धतीने सत्तेवर आल्यानंतर आज त्यांनी खऱ्या अर्थाने त्यांचे ज्याला काय म्हणतात की रंग दाखवायला त्यांनी सुरुवात केलेली आहे। खरं म्हणजे हे सर्व लोक, आपल्याला कल्पना आहे की गांधीजी या नावाने या देशाची ओळख आहे। संपूर्ण जगामध्ये गांधीजी या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याचा एक महान एक नेता होते, बरोबर आहे। आणि त्याच्याबद्दल त्याचा खून ज्यांनी केला त्या माणसाच्या नावाने म्हणजे त्याला हुतात्मा म्हणायचं
हे जे इतिहास आता बदललाय, म्हणजे इतिहासाची चक्र आता उलटी फिरायला लागलेली आहेत प्रसन्नजी. हं, हं. आता मला तरी असं वाटतं की म्हणून मधल्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देखील ज्यांनी बदलला हं. त्या ह्याच प्रवृत्ती, हं. आणि म्हणून या प्रवृत्ती आता निश्चितपणे जास्तीत जास्त प्रयत्नशील आहे की या देशामध्ये त्यांचा जो अजेंडा आहे गेल्या अनेक वर्षाचा, बरं तो अजेंडा त्यांनी आता हळूहळू एका एका मुद्द्यावरून तो बाहेर काढायला सुरुवात केलेली आहे. बरं हा हिंदुत्ववादी अजेंडा आहे, आपल्याला कल्पना आहे. आणि मणिशंकर म्हणून अय्यर सगळ्या गोष्टी घडतायत. मणिशंकर आज अय्यर हिंदू- विरुद्ध आज गायकवाड ऐका का ना. नाही बोलले? मणिशंकर अय्यर का नाही? मणिशंकर अय्यर यांनी सत्तेवर हा. असताना सावरकरांची वाक्य अंदमानातून काढून टाकली, त्यावेळेला गायकवाडांचा हा विचार कुठे होता? अहो, तुम्ही माझं ऐका, ते सावरकरांचं पण तुम्हाला सांगतो, मणिशंकर अय्यरांच्या पेक्षा मी तुम्हाला सांगेल की जो इतिहास तुम्ही बदलायला नाही. मागता त्यांनी- आता, ऐका, की मणिशंकर तुम्ही अय्यर नथुराम सत्तेवर होते गोडसेंना म्हणून शक्य झालं. तुम्ही हुतात्मा करायला मागताय, आणि गांधीजींना तुम्ही विलन करायला मागता. अशा प्रकारचा हा जो इतिहास इतका तडकाफडकी तुम्ही एकदम उलटा करायला लागलेला आहात, हा इतिहास म्हणून तुम्हाला पण- पचनी पडणार आहे का? हे जे काही तुम्ही करता ह्याचा तुम्ही विचार केला पाहिजे. कारण आपल्या देशामध्ये हे बघा, असं नाहीये हा. आता हे असं हे काय गायकवाडांचं असं म्हणणं नाही. म्हणजे हे बघा, लक्ष्मण तुमच्या मागापासून मी रामाबरोबर ऐका गेला. म्हणून लक्ष्मणाच्या उपाधीजी पत्नीची मी बायको- तुमचं आर्ग्युमेंट ऐकलं. या देशाचं नाव देखील तुम्हाला बदलायचं आहे. जे या देशाचं नाव भारत आहे, आणि हे आपल्या देशाच्या भारतीय संविधान सभेने मान्य केल्यानंतर ठीक आहे. तुम्ही आता सांगता की जगातले लोक आम्हाला हिंदुस्थान गायकवाडजी म्हणून आणि ओळखायला उपाध्ये मी लागलेत. तुम्हाला हा थोडंसं जो तुमचा थांबवतो, हिंदुत्ववाद कारण चालू आहे. मी गायकवाडजी हा- मी गायकवाडजी तुमच्या परवानगीने तुम्हाला हा. आणि उपाध्यांना थोडंसं थांबवतो, कारण आपल्यासोबत प्रमोद जोशी आलेले आहेत, ज्यांच्या संघटनेनं ज्यांच्या पक्षानं ही मागणी केलेली आहे. थोडंसं आपण त्यांचं ऐकून घेऊया, त्यांची भूमिका तरी काय आहे. थोरातांकडे सुद्धा आपल्याला जायचंय, त्यापूर्वी प्रमोद जोशींकडे. प्रमोद जोशीजी, स्वागत आहे तुमचं. अचानक हिंदू महासभेनं नथुराम गोडसेचा बलिदान दिन साजरा करूयात, फाशीचा दिवस म्हणून. एक तर माझा पहिला प्रश्न आहे, इतक्या वर्षानंतर ही मागणी आज का सुचली? त्याला भाजपचं सरकार काय यावं लागतंय? आणि दुसरा गोष्ट म्हणजे हा मुद्दा आणण्याचं कारण काय? हिंदू महासभा पहिल्यांदा म्हणजे अशी मागणी तर गोडसेंच्या वंशजांनी पण नाही केलेली. हिंदू महासभा पहिल्यांदाचा बलिदान दिवस साजरा करत नाहीये. पहिली गोष्ट हं, फक्त एवढंच आहे की पहिले मीडिया समोर येत नव्हतं आणि आज यायला लागलेलं आहे. बरं. मुळामध्ये प्रश्न हा आहे की गांधी वध हा झाला गांधी कोणत्या हत्या हा परिस्थितीत? शब्द वापरूयात. मी आपल्याला फक्त जाणीव करून देतो, मतांचं मतभिन्नता जरूर आहे तुमची, त्याच्याबद्दल तुम्ही उघड भूमिका घेताय. गांधी वध म्हणणं म्हणजे रावण वधाशी तुलना आहे ती, तुम्ही हत्या म्हणा. असं आहे, शेवटी वध आणि हत्या याच्यातलं जे डेफिनेशन अनेक वर्ष झाले चर्चा सुरू होते, त्यामध्ये त्या वादात न पडता आपण ह्या चर्चेला पुढे नेण्यासाठी ठीक हा आहे. विषय स्वीकारू. ठीक आहे. वध किंवा हत्या हा विषय महत्त्वाचा नाहीये. हं, नथुरामजी गोडसे यांनी जे काही कृत्य केले ते जर का कृत्य केलं नसतं हं, तर पुढे लाहोर ते ढाका व्हाया दिल्ली 10 किलोमीटरचा कॉरिडॉर असलेला रस्ता, हो. अखंड पाकिस्तानची मजबूत अशी पायाभरणी या देशामध्ये झाली असती. हं, हे एक महत्त्वाचा मुद्दा. हं, दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की गांधी यांचा वध किंवा हत्या हो. ही होणार हं, ही या सरकारला माहीत होतं. हं, पण त्या रोखण्यासाठी काय केलं त्यांनी? हं, 15 मिनिटं अगोदर सरदार पटेल त्यांना भेटून गेले. हं, मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाई होते, नागरवाला कमिशनर होते, सर्वांना या गोष्टीची कल्पना होती. हं. यांनी ह्या घटना थांबवण्यासाठी काय केलं? बरं. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि या विषयावर माननीय श्री गांधीजींचे नातूचे आपले हो, तुषार गांधी. तुषार यांच्याशी आम्ही विषयावर बोललेलो आहे. हां. आणि त्यांनी सुद्धा हे मान्य केलेलं आहे. गांधींनी ज्या वेळेला पटण्यामध्ये काँग्रेस विसर्जनाची घोषणा केली तेव्हापासून काँग्रेसच्या पोटात हा शूळ निर्माण झाला. बरं. पहिली गोष्ट. आणि त्यानंतर या ज्या काही घटना घडलेल्या आहेत या दुर्दैवाने असं म्हणावं लागेल किंवा सुदैवाने असं म्हणावं लागेल त्या अखंड भारताच्या विभाजनानंतर अखंड पाकिस्तान रोखण्यासाठी घडलेली ही कृती, तुम्ही हत्या म्हणा वध म्हणा हा तुमचा प्रश्न, पण ही कृती होणं त्यावेळच्या परिस्थितीमध्ये गरजेचं होतं. आणि ती कृती केली, त्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. आणि त्यामुळे देश वाचला. हां. आणि त्यामुळे आम्ही या गोष्टीचं समर्थन करतो. नथुराम गोडसे हे आमचे म्हणजे तुमचं महामंत्री असं होते. म्हणणं आहे की नथुराम गोडसेंच्या अशा कृतीमुळे जो काही पाकिस्तानातून कॉरिडॉरचं तुम्ही जे मांडताय, जे असं होऊ शकलं असतं ते होण्याचं राहिलं आणि भारताचे एक वेगळ्या प्रकारचं आणखी विभाजन टळलं, म्हणून ते बलिदान अखंड दिवस- पाकिस्तान होता राहिला. ठीक हा आहे. महत्वाचा मी मुद्दा. थोरातांना विचारतो. थोरात सर, या सगळ्या मुद्द्यावरती आपली प्रतिक्रिया. याच्यावर असं आहे की ज्या खुनी व्यक्तींचं ज्यांचं उदात्तीकरण करायचं आहे त्या संघटनेलाही भवितव्य असू शकत नाही आणि
असं जर सरकारमध्ये जर ते एलिमेंट असतील तर त्या सरकारलाही आणि त्या देशालाही भवितव्य राहू शकत नाही. कुणाचं कसलं उदात्तीकरण करता, हा एक भाग. दुसरा भाग आहे, तुम्ही परदेशात जाता त्यावेळेला गांधी हा ब्रँड वापरता आणि मग इथं असल्यानंतर मात्र तुम्ही गांधीच्या बद्दलचं हे सगळं जो संघ परिवार आहे, आता हिंदू महासभा आणि भाजप किंवा संघ परिवाराचं कितवं तर हे त्यांच्यातल्या याच्यातला भाग आहे तो. परंतु तिथं ही दुटप्पी भूमिका आहे. दुसरी गोष्ट, हिंदू धर्म हा असहिष्णुता सहिष्णुता हाच त्याचा गाभा आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर का समजा मूलतत्ववादी इस्लामची जर नक्कल करत असाल तर त्याच्यामध्ये मूळ हिंदुत्व ते नाहीच आहे, म्हणजे हिंदू धर्मच नाही आहे त्याचा. म्हणजे तुम्ही इस्लामची फक्त एक कॉपी कॅट म्हणून उभे राहता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला भवितव्य नाही. जगभरामध्ये जर तुम्ही बघत असाल तरी सुद्धा दहशतवादाच्या जोरावरती पॅन इस्लामिझम किंवा इस्लाम हा वाढू शकलेला नाहीये. आता जे काय आहे त्यांना पाहिजे त्या वेळेला करतील. जसं CIA जसं चालवत आहे, CIAची प्यादी म्हणूनच ISIS वगैरे वागतायत. तर त्या पद्धतीनं जर का समजा तुम्ही भारताची प्रगती नाकारायची, घरात कांदेपोहे खायचे आणि फार मोठी क्रांतिकारक भाषा बोलायची, लोक तुम्ही असं करा, आम्ही कांदेपोहे खाऊन घरात बसतो, हे जर तुम्ही करत असाल तर तुम्ही पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये जाऊन काही करता का? तुम्ही काश्मीरमध्ये जाऊन काही करता का? फार मातृभूमी म्हणाल काय म्हणा, तुम्ही ते काही करत नसता. ते करा असं मी म्हणणार नाही. याचं कारण देशामध्ये लॉ अँड ऑर्डर ही जास्तीत जास्त सरकारी यंत्रणेची जबाबदारी तिनंच केली पाहिजे. अशा दहशतवादी संघटनांनी करून देशाचा बोजवारा उडेल. पण मग मला सांगा जोशी सर, जसं आता थोरात सुद्धा म्हणाले की असं जर का प्रत्येकाने स्वतःचा इश्यू हातात घेऊन काम करायचं म्हटलं तर तुमचंच लॉजिक थोडं वेगळ्या प्रकारे लावायचं झालं तर पंजाबवाले म्हणतील भिंद्रनवालाचं मंदिर बांधा. म्हणजे तशातले काही गट तर मांडतातच आहेत, पण मग उद्या त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात की भिंद्रनवाल्याचं काहीतरी आणखी शौर्य दिवस म्हणून साजरा करूयात आणि ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा दिवस हा पंजाब निर्मिती दिवस म्हणून, खलिस्तान निर्मिती दिवस म्हणून साजरा करूयात. आपल्याला हेच विषय आज महत्वाचे आहेत. भारतासमोर बाकीचे काही मुद्दे पडले नाहीयेत का? हे बघा, महत्त्वाचा मुद्दा असा आहे की देशाचं विभाजन व्हावं ही ज्यांची भूमिका होती त्या लोकांनी हिंदू महासभेवरती हा ठपका ठेवला की यांचा विभाजनामध्ये हात होता. पहिली गोष्ट, खलिस्तानची मागणी, तामिळनाडूची मागणी हिंदू महासभेने 1939 साली लंडनमध्ये थांबवलेली आहे आणि त्यासाठी सरदार उज्ज्वल सिंग आणि डॉक्टर आंबेडकरांनी धर्मवीर मुंजेंना साथ दिलेली आहे. त्यामुळे देशाचं विभाजन होऊ नये ही आमची प्रारंभिक भूमिका होती. पण गांधींची कुठे वेगळी होती? माझ्या शरीरावरनच नाही, क्षमा करा. होईल. नाही, हे मला स्वीकार नाही. भारताच्या स्वातंत्र्याच्या नाही, हे स्वीकार नाही. महात्मा आनंद साजरा करत नव्हता जोशी सर, तो माणूस उपोषण करत होता. टाइम्स ऑफ इंडियाचा पेपर सुद्धा आहे. प्रत्यक्षात गांधी हे तुम्हाला अभ्यास करावे लागतील. गांधी हे नेहरूचे प्यादे होते. मार्च 1920 पर्यंत गांधी हिंदू महासभेचे पंडित मदन मोहन मालवीयजींच्या इशाऱ्यावर काम करत होते. त्यानंतर गांधी आणि CR दास, मोतीलाल गांधी आणि मोतीलाल नेहरू आणि CR दास दोघांनी गांधींना आपल्या कळपामध्ये बांधलेले. त्यानंतर गांधी हिंदू विरोधी झालेले. त्यापूर्वी गांधी हिंदू विरोधी नव्हते किंवा नेहरूचे गुलाम नव्हते. या सर्व घटनाक्रमामध्ये नेहरू हा एकमेव परिवार दोषी आहे ज्यांना सत्ता हवी होती. त्यासाठी त्यांनी गांधींना हवं तसं त्याचा वापर केला. गांधी मराला म्हणजे किंवा मृत्यूला किंवा वधाला कारणीभूत होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जोशी सर, मला तुम्हाला एक छोटासा प्रश्न आहे. तुम्ही शेषराव मोरेंचा अखंड भारत गांधींनी का नाकारला कदाचित वाचलं असेल. ते वाचल्यानंतर कळतं की गांधी नावाचा हा बॅरिस्टर असणारा आणि तरी सुद्धा भारतीयत्व कळलेला म्हातारा माणूस, हा काय पोचलेला माणूस होता हे वाचल्यावरती कळतं. तुमचं म्हणणं आहे की नेहरूंचे प्यादे होते गांधी? होय, त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत आणि मी ते पुरावे सुद्धा देऊ शकतो. हा तुमच्या इंटरप्रिटेशन किंवा मिसइंटरप्रिटेशनचा भाग आहे. कारण गांधी या भारतीय नेत्यावरती किंवा गांधी या फेनॉमेनॉनवरती भारतातच काय पण जगामध्ये इतकं इतर कुठल्याही व्यक्तीबद्दलचं इंटरप्रिटेशन अनालिसिस झालेलं नाहीये. आणि तरी जर का समजा गांधी हे नेहरूंचे प्यादे असं जर हे होतं हे हास्यास्पद आहे. हे लोकांच्या मध्ये म्हणजे तुमच्या तरी लोकांच्या पचनी पडेल का हे? याच्यातून कोणत्या पुस्तकाचे संदर्भ सांगताय तुम्ही? हिंदुत्व. माझ्याकडे माझ्या मोबाईलवरती एक आर्टिकल आहे बाबासाहेब आंबेडकर यांचं. बोला उपाध्यक्षजी, काय म्हणताय? आंबेडकरांनी गांधींच्या बद्दल दिलेलं मत त्या नाही, माझ्याकडे मोबाईलवरती एक पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजींवरती लिहिलेला एक लेख आहे. बरं, मी तो लेख
प्रसन्न तुझ्या नंबरवरती मी तुला ते लिंक त्याची पाठवून देतो. बरं. तो लेख वाचला की हे सगळं स्पष्ट होईल हे जे म्हणतायत आता हां. हिंदू महासभेचे. हां. शेवटी असं आहे आणि माझं या सगळ्यावरती दुसरं आत्ताचा नागरिक म्हणून माझं असं म्हणणं आहे की आपण चर्चा ज्या भूतकाळावरती करत आहोत हो. त्या भूतकाळावरती चर्चा करताना वर्तमानामध्ये काळ बदललेला आहे. हो. बदलत्या काळानुसार त्या चर्चांचे सूर बदलणार आहेत. तेव्हा तुम्ही असं कोणत्याच एका व्यक्तीवरती असं बोलला म्हणून ठपका ठेवणं असं होऊ शकत नाही. बरं आता. ठीक आहे सर, काळ माझा तुम्हाला एक बदलल्यामुळे. वेगळा उपाध्यजी आणि माझा ती- तुम्हाला एक वेगळाच मुद्दा आहे. समजा चला धरून चालू की हो. कदाचित या नथुराम गोडसेचे काहीतरी इंटेन्शन्स देशाप्रतीचे असतील. मला एकच साधा प्रश्न आहे माझा, एका म्हाताऱ्या वयोवृद्ध, एका अशा माणूस की ज्याच्याकडे शस्त्र नाहीये, तिसरा मुद्दा जो स्वतःच अहिंसेचा पुजारी आहे, अशा माणसाला बेसावधरित्या तो प्रतिकार करू शकण्याच्या क्षमतेत नसताना त्याला गोळीने झाडून मारणं, अशा शौर्याला कसला बलिदान दिवस म्हणायचा? मुद्दा असा आहे की जेव्हा व्यक्तीपासून राष्ट्राचा जेव्हा विचार केला जातो त्यावेळेला तुम्ही जे राष्ट्राच्या भवितव्याचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा व्यक्तीच्या त्याच्या त्यावेळच्या स्थितीवरती विचार केला जात नाही. जेव्हा राष्ट्र म्हणून विचार केला जातो हा मुद्दा प्रत्यक्ष तुम्ही जेव्हा आता हे लढाईला जेव्हा जातात तेव्हा व्यक्ती आणि राष्ट्र अशी म्हणूनच त्याच्याकडे बघितलं जातं. तुम्ही व्यक्ती म्हणून झूम इन करणार कॅमेरा आणि मग त्यांचं वय त्यांची भूमिका असं होत नाही. जेव्हा राष्ट्राचा विचार केला जातो शेवटी ज्ञानेश्वरांनी सुद्धा संत ज्ञानेश्वरांनी जर अहिंसेचा मुद्दा मांडला असेल तर त्यांनी सुद्धा ज्या ग्रंथाचा शेवट युद्धामध्ये झाला त्याचीच निवड केली निरूपण करण्यासाठी. मला असं वाटतं की आपण ही जी चर्चा करतो ती उपाध्यजी किमान गीतेबद्दल तुम्ही दाखला फार चांगला दिला पण तो खूप एकांगी दिला. जर का महाभारताचा युद्धाचाच दाखला तुम्ही गीतेच्या निमित्तानं देत असाल, ज्ञानेश्वरांच्या तोंडून वधवून घेत असाल, तर त्या गीतेमध्ये सुद्धा तुल्यबळ सत्ता होती. एका बाजूला पांडव कौरव होते, एका बाजूला कृष्ण होता, तर दुसरीकडे 18 औक्षणी चतुरंगी सेना होती श्रीकृष्णाची. अशा सगळ्या गोष्टी आहेत. इथे काहीच नव्हतं गांधीजींच्या आणि बरोबर. ज्ञानेश्वरांना हिंदुत्ववाद्यांचाच त्रास झाला त्यांना त्यांच्या आईवडिलांना. जयदेव गायकवाडांकडे जाण्यापूर्वी पुन्हा बरोबर एकदा आहे. जोशींना मी अगदी विचारतो. बरोबर आहे. नाही बोला उपाध्यजी, शेवटचं वाक्य पूर्ण करा, मला जोशींकडे जायचंय. नाही हे जे म्हणतात की ज्ञानेश्वरांना हिंदुत्ववाद्यांनी त्रास दिला, मुळामध्ये आमच्या देशात एक घोळ झालाय प्रसन्ना. आणि तो असा झालाय की हिंदू धर्मीय तुम्ही ऐका माझा, अशिक्षित देशामध्ये हिंदू धर्मीय दाखवणार कसा असा प्रश्न पडला. आणि त्यामुळे हिंदू धर्मीय शिखाला पगडी आहे, मुसलमानाला टोपी आहे, पण हिंदू दाखवायचा कसा प्रश्न पडल्यामुळे ज्याच्या पिक्चोरियल आयडेंटिफिकेशन आहे ते शेंडीवाला ब्राह्मण फक्त हिंदू मानला गेला. गायकवाडांचा हा पूर्वग्रह आहे. केवळ ब्राह्मणच हिंदू आहे अशी भूमिका घेण्यामध्ये अर्थ नाही. आज शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांनी केलेलं जे मोठं काम आहे ते कित्येक ब्राह्मणांपेक्षा मोठं आहे हे मान्य केलं तर आता जे राज्याभिषेकाला नकार दिला शिवाजीच्या, ब्राह्मण म्हणजे तुम्ही शूद्रात म्हणून राज्याभिषेकाला हिंदुत्ववाद्यांचा नकार होता. आपण फक्त हा मुद्दा मला घेऊन शेवटच्या 2 कमेंट्स आहेत. एक शेवटची गायकवाडांची मी कन्क्लुडिंग कमेंट घेणार आहे, त्यापूर्वी जोशींकडे. जोशीजी, आता एकतर मुळात मी जर पहिलाही मुद्दा होता, गोडसेंचे वंशज स्वतः ही मागणी करत नाहीयेत. दुसरी गोष्ट, जर का नथुराम गोडसेचं कृत्य बलिदान दिवस जर का मानायचं म्हटलं तर काय आपले भगतसिंग वगैरे आपले बाकीचे राष्ट्रीय हिरो काय सगळे अडगळीत पडलेत की एक काय? गोष्ट लक्षात घ्या, महत्वाची गोष्ट अशी आहे की बलिदान दिवस काय आम्ही पहिल्यांदा साजरा करत नाहीये. ही पहिली महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. आणि मदनलाल पहावाजी, गोपाळराव गोडसे, बाळाराव सावरकरजी यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये वारंवार हे कार्यक्रम होत असत, दरवर्षी होत होते. आता पहिल्यांदा हे टीव्हीवरती चर्चासत्र आल्यामुळे जगामध्ये पसरलं. पण नथुराम गोडसेला किंवा तुम्हा सगळ्या हिंदुत्ववादी मंडळींना जर का गांधींच्या विचाराचा प्रॉब्लेम होता तर तो विचाराने संपवायचा का नाही प्रयत्न केला? जसा आजही सावरकरांच्या बाबतीत मतभेद असले तरी सुद्धा त्यांच्याबद्दल गौरवाने बोललं जातच, मग तशीच भूमिका नथुरामने का नाही घेतली? तुम्ही का नाही घेतली? मुळामध्ये प्रश्न हा आहे की विचारसरणी गांधींची आणि डोकं नेहरूचं हे असं राजकारण अशा पद्धतीने चाललेलं होतं आणि हे देशासमोर प्रत्यक्षात यायला हवं आहे आणि ही गरज आहे. कारण गांधी कसे वापरले गेले हे सुद्धा जगासमोर यायला हवं. मग ठीक आहे, गांधी चुकले मग तरी सुद्धा मारायचंच होतं तर म्हणजे अगदी तुमच्या परिभाषेत मग हिंदूला मारण्यापेक्षा मग जिनाला का नाही मारलं एक नथुराम गोष्ट गोडसेने? लक्षात घ्या, गांधीला मारणं हा त्या परिस्थितीनुसार, ज्या विभाजनाच्या घटना घडल्या त्या परिस्थितीनुसार आवश्यक वाटलं असेल. मदनलाल पहावा तिथून आले, पाकिस्तानातून, पंजाबातून, तेही संघाचे कार्यकर्ते होते, हेही संघाचे कार्यकर्ते होते. माझं म्हणणं आहे गांधी का जिन्ना का नाही मारायचंच होतं ना, चला आपण त्या लॉजिकला फॉलो करू. जिन्ना आता का तुम्हाला नाही? हा विषय स्पष्टच करतो. बाबाराव सावरकरांनी लखनौच्या कॉम्रेड यशवंतला 50,000 त्या काळातले
आणि एक बरेटा पिस्तूल देऊन जिनाला संपवण्यासाठी सुपारी दिली होती. हा विषय मी आज मुद्दाम मांडतो यासाठी की जिनाला संपवणं हा एक महत्वाचा मुद्दा होता आणि त्या परिस्थितीमध्ये ते महत्वाचं असल्यामुळे त्या विषयाला हात घातला हा होता. हिंदू परंतु- महासभेचा तेव्हा अजेंडा होता. हा हा आणि हिंदू या- महासभेने ठरवलं होतं की जिनाला जिनाला संपवायचं. संपवायचं. परंतु त्यानंतर सुद्धा गांधी आणि जिना आणि नेहरू यांनी जे काही षडयंत्र केलं त्याचा परिपाक असा झाला की 10 करोड लोक मारले गेले, हिंदू लोक निर्वासित झाले, त्यांचे क्षळ झाले. त्यांच्यावरती एक ब्र शब्द न काढता जे शरणार्थी हिंदू लोक जे काही रिकाम्या झालेल्या घरांमध्ये, तबेल्यांमध्ये, मशिदींमध्ये राहत होते त्यांना भर पावसात बाहेर काढण्याचा आदेश दिला. अशा परिस्थितीमध्ये कोण खवळणार नाही. त्यासाठी नथुरामच असं नाही, मी असतो तर मी सुद्धा किंवा आणखी आपण असता तरी सुद्धा कुठलाही राष्ट्रभक्त व्यक्ती यावरती चिडला असता. ठीक आहे, हा तुमचा कंगोरा झाला. त्याच्यात लगेच तुम्ही थोरात नाव ओढू नका, त्यांना ते पटणार नाही, कोणीही व्यक्ती नाही. असो. मी गायकवाडांची शेवटची प्रतिक्रिया घेतो. गायकवाडजी, जर का आता असे म्हणजे काय दादरीला काय बीफ खाल्ल्याच्या नुसत्या आरोपावरनं काय काय होतंय, आणखी कुठे काय काही लिहूच नका असं म्हटलं जात आहे, आणि आता एक होता तो नकारात्मक भाग होता आतापर्यंतचा गायकवाडजी, आणि आता आम्हाला काय हवंय ते सांगण्याचा प्रयत्न होतोय. कुठून आपण चाललोय असं वाटतं तुम्हाला? आपण फॅसिझम कडे चाललेलो. माझं ऐकायला येतं आपल्याला? हो, येते गायकवाड पूर्ण करा. प्रसन्नजी, हो, येते ऐकायला. मला असं वाटतं की ह्या सगळ्या घटना पाहिल्या की दादरीमध्ये एका त्या मुस्लिम माणसाला गोमांस खाल्ल्याचा आरोप ठेवून त्याला ठार मारून टाकलं. कुणाला काही वाटलं नाही. पंतप्रधान काही बोलले नाही आतापर्यंत. बोलले काय तर फारच वेगळं बोलले काहीतरी. नंतर काही दिवसानंतर तोंड उघडलं. आता हे जे काही आर्ग्युमेंट करून राहिलेले आहेत, हो, त्या उपाध्याय असतील किंवा आमचे दुसरे मित्र, हो. प्रमोद याचे, जोशी. तर अशा प्रकारे जोशी साहेब, की ते हिंदू महासभेचा इतिहास सांगताना जिनाला देखील आम्ही मारण्याचा सुपारी दिली होती त्यावेळेला दादारावनी, हे सांगताना आपण हे सर्व यांचा जे खतखत आहे की दूरवर खोलवर हे दबाण धरून राहिलेल्या प्रवृत्ती यांना या देशामध्ये लोकशाही नको आहे, फॅसिझम आणायचं आहे असं मला तरी स्वतःला वाटतं. बरं. आणि अतिशय मला असं वाटतं की ही या देशाच्या इतिहासाला एक नवी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे बरं, असं मला बरं, वाटतं. बरं. पण मी मला शेवट- निश्चितपणे आज तर मी एवढं नक्की fascism कडे बरोबर आहे चाललेलो हा आहोत मुद्दा. आपण. बरोबर आहे हा मुद्दा. अशा प्रकारे हे लोकशाही नाही का? हवे तेव्हा हे कायदा हातात घेत आहेत, हवे तेव्हा कोणाचे मुडदे पाडायचे हे यांची प्रवृत्ती जर असेल, खरं. आणि त्याला जर हा देश खत पाणी घालणार असेल तर तर ह्या भक्तांचं काय करायचं हे अर्थात. जनता ठरवेल का अर्थात. आगामी काळामध्ये. मी शेवटचा प्रश्न जोशींना मला आता बोलता बोलता सुचला म्हणून मी तुम्हाला विचारतो. जर का एवढा आक्रमक सगळा तुम्ही म्हणताय, मग असं असतं तर एखादा कुठला हिंदू चिडून उठला असता. गेल्या 50 म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याच्या आधी नंतर सुद्धा जर का एवढा सगळा राष्ट्रभक्त म्हणजे आत्ताचा एवढा बहुसंख्य हिंदू समाज मग राष्ट्रभक्त तरी नाही म्हटला पाहिजे, किंवा हिंदू महासभा तरी रॉंग म्हटली पाहिजे, कारण नाही तर हा हिंदू समाज आतापर्यंत तुमच्या मागे उभा राहिला असता. मग हिंदू समाजाने तुम्हाला का अवहेरलं जोशी? हे बघा, हा एक वेगळा विषय राहील. ह्या चर्चेसाठी तो उपयुक्त ठरणार नाही. आजचा विषय नथुराम गोडसे आणि गांधीवध ठीक आहे. हा इतका मर्यादित ठीक आहे. मी कारण तेवढा मी पुरता तुम्हाला मर्यादित ठेवतो, यासाठी कारण स्पष्ट सांगतो सगळ्याच यासाठी प्रकारच्या की मर्यादा हिंदू लक्षात आल्यामुळे हिंदू महासभेच्या राजकीय हत्येसाठी ज्या लोकांनी काँग्रेस बरोबर हात मिळवणी केली ते आज सत्तेमध्ये आहेत. बरं, हेच संक्षेपात मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. आणि मी फॅसिझम जोशीजी- वगैरे हा विषय नाहीये. देश विभाजन झालंय अल्पसंख्याकीच्या आधारावरती. हे हिंदू राष्ट्र आहे. जोपर्यंत देशामध्ये समान नागरिक संहिता लागू नाही तोपर्यंत हे हिंदू राष्ट्र म्हणूनच म्हटलं जाईल. बरं, असं तुम्ही मानताय, पण तुमच्या दुर्दैवाने कदाचित इकडचा बहुसंख्य हिंदू समाज 110-115 कोटी हिंदू समाज ते मानत नाही, आणि कदाचित हीच ती गंमत असेल, कदाचित हीच ते तत्व असेल जे मगाशी थोरात सुद्धा म्हणत होते की हिंदू असा विचार करतो आणि म्हणून तो वेगळा आहे, तो असा विचार करू शकतो. पण तुर्तास सध्या या गोष्टी ज्या समोर येत आहेत त्यांचा विचार करता यावा, या गोष्टी नेहमीच्या धबाडग्यामध्ये सुटू नये म्हणून हा विषय आम्ही घेतला आणि त्याला आपण सगळ्यांनी वेळ दिला, आपली मतं स्पष्ट आणि उघडपणे मांडली, म्हणून मी आपल्या सगळ्यांचे अभिनंदन करतो, आभार मानतो.